नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। हा आहे आपला व्लॉग नंबर 2 आणि आज आपण आलोय मुन्नारला। तर आज ओव्हरऑल आमची फक्त ट्रॅव्हलिंग होती, आज असंच काही नव्हतं। आणि जसं मी म्हटलं होतं तिरापल्ली वॉटरफॉल, तर तो आमच्या आयटिनरीमध्ये नव्हता। आणि दुसरा वॉटरफॉल होता, तो असा वॉटरफॉल होता की आता हिवाळा असल्यामुळे तिथे पाणीच नव्हतं। सो आम्ही एका याच्यामध्ये गेलेलो, सो ते आधी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही ते बघा आणि मग आपला व्लॉग पुन्हा कंटिन्यू करूयात। सो मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवणार होते, पण खरं सांगू माझी हालत खूप बेकार झालेली आहे, कारण नुसता घाट आहे, त्यामुळे माझंही हे होत आहे। आणि मग आम्ही आता एक काय नाव आहे, फ्लोरा म्हणून आहे, सो इथे 1 घंट्याचं काही बर्ड्स वगैरे आहे, ॲडव्हेंचर आहे। फायनली हा वॉटरफॉल, हा वॉटरफॉल, आणि इकडे हे बटरफ्लाय आहे, आणि इकडे आम्ही खूप सुंदर सुंदर बर्ड्स बघितले आहे आणि आता शेवटच्या स्टॉपला चाललोय। पण निर्वेला इकडे लगेच हे दिसलं, तर तिचं ते चालू आहे की मला ते पाहिजे म्हणून। आता वरती जातोय, तिला खेळायचं ॲक्च्युली, आणि वातावरण खूप छान आहे, पण खूप ह्युमिड आहे खूप। बोट घाले तर बोट पकडले कोण बघ केवढे करतायत त्या। तुझ्यासोबत जर लहान मुलं असेल तर नक्की इकडे या, मस्त आहेत, खूप सुंदर। ये इसका नाम है ओरिजिनल बितानिया सोमनीपुरा। ये अश्वगंधा, अश्व आणि घोडा, घोडा जैसे ताकत है, इम्युनिटी स्ट्रेंथ, स्टैमिना। हाँ ये बहुत काम का है, टोटल बॉडी में इम्युनिटी स्ट्रेंथ सामने के लिए बहुत काम का है। और सामने कॉफी के ज्यादा कॉफी बड़ा बड़ा पत्ता ऊपर ऊपर कॉफीचे बीन्स आहेत और ये कलर का। सो आता आम्ही आलोय आणि इथे बघा मस्त असं आम्हाला मुलतानी मातीची प्युअर भेटली, आणि त्यासोबत सँडलवूडचं फेस मॅस्क भेटला, आणि ग्रॅन्यूल्स ब्रेनसाठी खूप चांगला आहे मुलांच्या। पण प्राईस किती आहे? 790 हे मुलांसाठी। मला दाखवते शुगर ना, और सुक्रालोज वगैरह कुछ स्वीटनर। एक्सपायरी ना।
तर आय होप तुम्ही हे बघितलं असणार. तर आता आपण जाऊया चॉकलेट फॅक्टरीमध्ये. आणि चॉकलेट फॅक्टरीमध्ये खरंच काय ॲज सच काही नाही. आमचा तिथे मला असं वाटलं वेळ वाया घालवला आम्ही. आणि इतके जास्त तिथे महागात होते. खरं सांगते मी, खूप महागात होते. आपण डीमार्टमधून डार्क चॉकलेट आणून त्याचे कंपाऊंड आणून खूप सारे चॉकलेट्स घरीच बनवू शकतो आणि त्याच फ्लेवरचे बनवू शकतो, जे खूपच इझी आहे. त्यामुळे आम्ही तिथेही पैसे वाया घालवले नाही. ब्लॅक पेपर आणि कार्डेमॉम तर हे आता आम्ही मे बी टेकडीला गेल्यानंतर तिकडे बघणार आहोत. तर आज आम्ही थोडे मोठे बॉटनिकल गार्डन सुद्धा फिरलो आहे, जे की तुम्ही व्लॉग फर्स्टमध्ये बघितलं आहे. बॉटनिकल गार्डन फिरलो आणि त्यानंतर आता आम्ही साधारणतः 5 वाजताच आता हॉटेलला गेलाय. उद्या आमचं पूर्ण झिपलाईन वगैरे ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि ॲज सच प्लीज मोशन सिकनेस, या मोशन सिकनेसचं काय करू, मला खरंच बाहेरचं काहीच बघता येत नाही आणि पूर्ण फक्त घाट आणि घाट आहे. आणि प्लीज एक्सक्यूज मी फॉर हे नॉईज. तर घाटच आहे, त्यामुळे मी फक्त झोपू नये. आणि निर्वीचे खरंच पूर्ण जबाबदारी माझ्या हस्बंडने घेतली आणि ॲज युजल ते नेहमीच घेतात. ट्रॅव्हलिंगमध्ये आमची मी असं त्यांना वचन घेऊन घेते की प्लीज मी येणार असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, नाही तर मला यायचंच नाही. कारण मोशन सिकनेसचा त्रास ज्यांना होतो त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि 7 ते 8 दिवस आम्ही आहोत, तर त्या हिशोबाने आम्ही सगळे 7 ते 8 दिवसात जे कपडे आले, जे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहेत. पण तरी सुद्धा ह्या हॉटेलला फॅन आहे, त्यामुळे मी ह्या हॉटेलचा चांगला असा संधी साधून घेतली आहे आणि तुम्हाला दाखवते. तर आज हे इकडे कपडे वाळू घातलेत आणि ही रोप सुद्धा आणली, जी मेशोवरून मी घेतली होती. आणि तुम्हाला टूर सुद्धा आता देते. सो चला, थोडीफार मिसमॅच झाली आहे तर ते समजून घ्या, कारण निर्वी आहे आणि माझ्या डोळ्याला काय झालंय काय माहित, पूर्ण रेडनेस आहे, बघू शकता. सो ते सुद्धा एक नवीनच झालंय. चला तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही एंट्री आहे आणि सुंदर असं बघा दिलेलं आहे कबड. खूप छान आहे, क्वालिटी तुम्हाला इतकं आवडली असं वाटलं काश आपल्या स्वतःच्या घरामध्ये हे असायलाच हवं, इतकं सुंदर आहे. त्यानंतर इकडे बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी दिलंय. केटल नाहीये तर त्यांना सांगितलं केटल वगैरे आणायला. इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम सुद्धा छान आहे, ते दाखवत नाही मी तुम्हाला. आणि इकडे बघा हे कपडे वाळू, प्लीज एक्सक्यूज मी. आणि हा टीव्ही युनिट आहे हे इथे. आणि हा बेड सगळा कब्जा निर्वीने असं अस्तव्यस्त केलाय. ही निर्वी जी कपडे घालत नाही आता तिचे पप्पा घालताय तिला. आणि इकडे मी बॅग्स ठेवल्यात, जो की आपला मेकअप वगैरे करण्यासाठी एकदम छान आहे. आणि इथे सुद्धा एवढा मोठा आरसा दिलाय, जो मी तुम्हाला दाखवते. मी आहे त्याच्यामध्ये. मी नाईट ड्रेस घातला, कारण आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय. इकडे मी एक नाईट पॅन्ट धुवून काढली, कारण काल त्याच्यावर थोडी भाजी सांडली होती. आज जे कपडे घातलेत ते थोडे सुकट ठेवले, पुन्हा घडी घालून आपल्या याच्यामध्ये ठेवूयात. आणि मी व्हॅक्यूम बॅग्स आणल्यात. सो प्रत्येक दिवसाची एक एक व्हॅक्यूम बॅग आणली. आता ह्या व्हॅक्यूम बॅगमध्ये आजचे जे कपडे आहेत ते सुकल्यानंतर प्रेस करून द्यायचे आणि सगळ्यात खाली घालायची. खरंच खूप छान आहे. आणि तिकडे मी शोरूम घेतलेलं हे सगळ्या बॅग्स ऑर्गनाइज पद्धतीने मी केलेलं आहे. बघा किती ऑर्गनाइज वाटत आहे ना, खूप छान. आणि उद्या हा व्लॉग कंटिन्यू आपण उद्या पुन्हा डे 2चं मुन्नार ॲक्टिव्हिटी ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. आणि कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, कोणकोणत्या नाही, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो चला, आता चहा वगैरे पितो किटल आली की, अँड देन थोडंसं आराम करतो. आणि मोशन सिकनेसला की हेडॅक सोबत आहेच. हाय करा सगळ्यांना. हाय. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू गाईज. मी तुम्हाला म्हणते थँक्यू. फॉर व्हॉट? तुम्ही निर्वीला सांभाळलं ना, मला मोशन सिकनेसचा त्रास. अरे इट्स माय प्लेजर. चलो बाय. सो चला, माझं खूप डोकं दुखतंय. सो झेंडूबाम लावला मी आणि आता जेवण करून येतो आणि मग लगेच झोपूयात. सो चला आता जेवण करून घेऊयात आणि झोपूयात. सो हा बघा ट्रक, तुम्ही बघू शकता हा जो ट्रक आहे आणि याच्या काय स्पेशलायझेशन आहे हे आता आम्ही हॉटेलला थांबलोय. सो तिथेच आहे, बघू शकता. हा सकाळी मी पुढच्या ब्लॉगमध्ये हा नक्की कव्हर करेल, पण नेमकं काय आहे सांगतील. येस, तर हा ट्रक आहे बघा, सोव्हिएट युनियन म्हणजेच रशियाने डेव्हलप केलेला हा ट्रक आहे. आणि हा स्पेशलाइज ट्रान्सपोर्टेशन याचे ॲप्लिकेशन्स आहेत, जे की एअरक्राफ्टसाठी ऑक्सिजन सिलेंडर फिल करण्यासाठी हा ट्रक वापरला जातो. आणि हा रशियन मेड इन रशिया आहे. हा खूप स्ट्रॉंग आणि एकदम हेवी असा ट्रक आहे. तुम्ही हो, खूप हेवी आहे एकदम, म्हणजे जबर. खूप मागून स्टोरेज आहे. तर असा होता आमचा व्लॉग. तर हा आमचा डे 1मध्येच कंटिन्यू केला आहे, कारण त्या ॲक्टिव्हिटी आहेत. आता उद्या डे 2 आहे. सो ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आपले व्लॉग जसे बघण्यासाठी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा. बाय. आता आम्ही वॉक करतो.
करतोय कारण जेवण झालंय. बाय बाय.